नवनीत राणांनी पत्रकाराला उत्तर दिले नाही तर त्या मिश्किलपणे बोलल्या अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। त्या तेवढे सिरियस नाही असे सांगून त्यामुळे काहीतरी गैरसमज तयार होत असल्याचे मात्र ते म्हणाले। मला असे वाटते की बच्चू कडूंबाबत बोलत असताना चुकीचा रेफरन्स आला आहे असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे। नवरा बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये असे वक्तव्य राणा यांनी बावनकुळे यांना उद्देशून केले होते। त्यावर बावनकुळे यांना छेडले असता त्यांनी आपली व त्यांची भूमिका वेगळी नसल्याचं सांगितलंय। तिकिटासाठी युवा स्वाभिमान सोडून भाजपमध्ये डेरा दाखल झालेल्या राणा यांचे नवरा बायकोंमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये हे वक्तव्य विरोधकांच्या प्रचाराचा टीकेचा मुद्दा ठरलाय। आपण किती लाचारी स्वीकारावी असा खडा सवाल प्रहारचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांनी भाजपला केलाय। आमदार यशोमती ठाकूर यांना आम्ही अनुभवल्या, आता भाजपची पाळी म्हणून स्थानिक भाजपा नेत्यांना टोला लगावलाय। राणाचे ते वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले। ते वक्तव्य पचविणे जड झाले असताना दुसरीकडे विरोधक व रिंगणातील प्रतिस्पर्ध्यांकडून ते इनकॅश करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे। बघा भाजपला दुसरा उमेदवारच मिळाला नाही। युवा स्वाभिमानीमधून आयात केलेला उमेदवार केवळ तिघांना नेता मानतो तर बाकीच्यांना काय असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे।